नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीच किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कारल्याचा एक भन्नाट प्रकार करणार आहोत, तो म्हणजे कारल्याचं मिरचू. तर तुम्ही त्याच्यासाठी मी इथं भरपूर सारा लसूण घेतला आहे आणि 10-15 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे थोडेसे एकाचे 2 तुकडे करून आपण खलबत्त्यात ठेचून घ्यायचे. बरं लक्षात घ्या, अगदी त्याची पेस्ट वगैरे करायची नाही आहे. मी अगदी त्याला फक्त प्रेस केल्यासारखं टेचून घेतलेलं आहे, कारण हे आपल्याला मिरचूमध्ये लसूण आणि मिरच्या खूप छान लागतात. तिखटसुद्धा अजिबात लागत नाही. तुम्ही लोणच्यासारखं खाल्लं जातं आपण त्यातले मिरची किंवा लसूण. तर आता इथं मी तेल टाकले, तेल थोडं जास्त टाकायचे, जिरे टाकले आणि त्याच्यात मिरची आणि लसूण टाकून घेतले. आता कारल्याचे तुकडे पहा मी कसे केलेले, छोटे छोटे तुकडे केलेत, पण त्याच्या बिया अजिबात काढलेल्या नाही आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा, बी अजिबात काढू नका. अजिबात कडू लागत नाही किंवा टचटचसुद्धा लागत नाही. आता ह्या तेलामध्ये मी हिंग टाकले आणि हळद टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्या फोडी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तुम्ही त्याला थोडं मीठ लावून ठेवलं तरीही चालेल आणि नाही लावलं तरीही चालेल, कारण ही थोडीशी भाजी आपल्याला कडू अशी लागणारीच आहे. त्याच्यात गोड मी काही टाकत नाही आहे. आता हे पाव किलो कारलं आहे, तर त्याच्यामध्ये मी 1 लिंबूचे असे 8 तुकडे करून टाकलेले आहे. हेच प्रमाण ठेवा. आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि मोठ्या गॅसवर आपण ह्याला 1 मिनिटभर तरी छानपैकी परतून घेऊया. प्रोसिजर अगदी सोपी आहे, पण भाजी खूप भन्नाट लागते, शिवाय 8 दिवस टिकते. आता झाकण बारीक करून त्याला मंद गॅसवर 2-4 मिनटं ठेवूया. तोपर्यंत पाहिते मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीभर. त्यांना आपण भरड करायची, खूप फाईन पावडर करायची नाही आहे, म्हणून मी मिक्सरमध्ये केलेलं नाही आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी कारल्याचं बी जसं तुकडे तुकडे आहेत, त्याचप्रमाणे हे शेंगदाण्याचे सुद्धा तुकडे झालेले आहेत. तेवढेच साईजला असतील. आता आपले शेंगदाणे कच्चे आहेत आणि कारलंसुद्धा आपलं शिजायचं आहे. अजून 50% सुद्धा कारलं शिजून झालेलं नाही आहे अजून. आता हे छानपैकी मिक्स करूया आणि आपण आता मंद गॅस करून याच्यावर झाकण ठेवायचं आहे. इतकी छान भाजी लागते. याच्यातलं डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा ही भाजी अगदी तुम्ही बनवून ठेवली ना आणि रोज त्यांनी खाल्ली तर खूपच छान गोष्ट आहे ही. तर आता या झाकणावर मी असं पाणी ठेवते आहे आणि हेच पाणी गरम झाले की ओतून तुम्ही साधारण 10 ते 15 मिनटं लागतील आपलं कारलं शिजायला. हेच पाणी ओतून तुम्ही शिजू शकता किंवा वाफेवर सुद्धा शिजू शकता. पहा आपलं कारलं एकदम रेडी झालेले आहे. इतकं छान लागतं, भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. कमीत कमी 8 दिवस तरी ही भाजी फ्रीजमध्ये आरामात राहू शकते. प्रवासाला सुद्धा तुम्ही नेऊ शकता. लोणच्यासारखी ह्याची चव लागून जाते आणि ह्याच्या बिया अजिबात कडवट वगैरे लागत नाही. तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की ह्या बिया आहेत म्हणून. शेंगदाण्याचा कूट खाल्ल्यासारखंच त्याचं फील येतं. तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.